दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. शंकराजवळ साखर किंवा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोगनाश होतो. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. कपिला गायीचे पंचगव्य व गंगजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणा दान दिल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. उसाच्या रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. दही भाताचे विलेपन शिवपिंडास करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. शिवमंदिरात षोडशोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. ताप किंवा जर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडतो. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाई किंवा जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. या उपायांनी प्रसन्न होतात महादेव. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानावर ओम नमः शिवाय लिहून ही पानं शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. श्रावणात दररोज नंदीला हिरवा चारा टाका. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती देखील मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने
मानसिक शांती लाभेल. श्रावणात एखादी नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा. ऐं ह्रीं श्री ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बेलपत्राच्या 3 पानावर क्रमशः ऐं ह्रीं श्री लिहावे. शेवटचे 108वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. आपत्यप्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अभिषेक केल्याच्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करा. या उपायाने आपत्यप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जूम शम मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. प्रत्येक सोमवार शिवलिंगावर गवळ्याच्या दुधाने अभिषेक करा. आरोग्य व मानसिक शांती मिळते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.